नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर नगरपालिकेच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिताई भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व नेते मंडळी, समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, तसेच या सभेला येण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे परंतु आपापल्या घरातून, वेगवेगळ्या चौकातून, वेगवेगळ्या दुकानातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळी, माता भगिनींना माझा जय महाराष्ट्र. वेळ खूप झालाय, ऊन तापतंय, वातावरण गरम होतंय. तसं पंढरपूरच्या निवडणुकीचं देखील वातावरण गरम झालंय. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. मी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करायला आलोय की आज जशी पंढरपूर शहरातील सगळी जनता रस्त्यावर आलेली आहे, या सभेला आले, तशाच पद्धतीनं परवा दिवशी देखील विजयी सभेला या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. कारण विजय निश्चित आहे, विजय पक्का आहे. पंढरपूर शहरातल्या कुठल्याही गल्ली बोळात जावा, चौकात जावा, घरात जावा, फक्त एकच आवाज आहे, रिक्षा आहे का नाही? कुठं बी जावा, कुणाला बी विचारा, फक्त एकच आवाज आहे, रिक्षा. आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या या ठिकाणी प्रचंड मताने विजय होणार आहे. पण या ठिकाणी काय विरोधक काही टीका करतायत. अहो, विकासावर बोला. तुम्ही आतापर्यंत सांगितलं की 40 वर्षात आम्ही केलं, काय केलं? आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये कुठेही जावा, धूळच धूळ आहे, खड्डे आहेत, कुठं आहे विकास? आज या ठिकाणी पंढरपुरातील सगळ्या जनतेला या धुळीमुळं एका आजाराकडे त्या ठिकाणी जावं लागतंय. मी या ठिकाणी आम्ही प्रचार करत असताना बघतोय आमचे कसे बसले, कारण रोज धूळ पोटात चालले, रोज कॅन्सर पोटात चाललाय. कॅन्सर आपल्या पोटात घालण्याचं महापाप इथल्या लोकांनी केलंय. त्यामुळे जनतेने विचार करायचा आहे की नक्की विकास कोण करणार आहे, कुणाच्या हातनं विकास होणार आहे. या ठिकाणी आपल्याला काळजी करायचं कारण नाही की काय लोक म्हणले की बाबा निधी कुठून आणणार, निधी कसा येणार. अहो, तुम्ही ती काळजी करू नका. या महाराष्ट्राला निधी देणारा जो पक्ष आहे त्या पक्षाचे या ठिकाणी संपर्क प्रमुख आणि आदरणीय साईनाथ भाऊ अभंगराव देखील या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे निधीची काय काळजी आहे? जर निधीची हे पायांचा पक्ष जर अख्ख्या महाराष्ट्राला निधी देत असेल तर आपल्याला देणार नाहीत का? त्यामुळं या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारची काळजी करायची नाही. सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, आजचा आणि उद्याचा दिवस आहे. आपली पार्टी गरीब आहे, आपण गरीबाची पोर आहे, आपण सर्वसामान्याची पोर आहे, आपण झोडपडपट्टीतली पोर आहे. आपली आई बहीण आज या ठिकाणी चुडे विकणं, बांगड्या विकणं, हार फुलं माळा विकणाऱ्यांची आपण पोर आहे. मी एका दगड फोडणाऱ्याचं पोरगा आहे. आपण गरीब माणसं आहे, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे पैसा नाही, परंतु आपण जीवाला जीव देणारी माणसं आहे, जीवाला जीव देणारी माणसं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ज्यावेळेस निवडणूक हातातनं जाती म्हणतात त्यावेळेस या ठिकाणी पैशाचा महापूर आणण्याचं काम ती लोक करतायत. परंतु कसल्याही प्रकारच्या या ठिकाणी न डगमगता उद्या मतदान आहे. आपण सगळ्यांनी सकाळी उठायचंय, देवाची पूजा करायची आहे आणि देवाच्या साक्षीनं त्या ठिकाणी मतदान केंद्रात जाऊन जिथं जिथं रिक्षाचं बटन दिसाल त्या ठिकाणी रिक्षाचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. आपल्या 2-3 उमेदवारांचं चिन्ह थोडं बदललेलं आहे. एका ठिकाणी शिवाजी मस्क्यांचं चिन्ह सफरचंद आहे, एका ठिकाणी आपल्या पूनमताई अभंगरावचं चिन्ह नारळ आहे, धनंजय कोतळकरांचं चिन्ह बॅटरी आहे. हे आपल्या काय प्रभागामध्ये थोडं चिन्हाची झालं, बाकीकडे सगळीकडे रिक्षा आहे. सगळेजण देवाच्या साक्षीने रिक्षाला आपण मतदान करणार आहे का नाही? जोरात आवाज घुमला पाहिजे, रिक्षाला मतदान करणार आहे का नाही?
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.